भारतीय वायुसेनेनं ग्लोबमास्टर हे शक्तिशाली विमान चीनच्या हद्दीलगत यशस्वीरित्या लँडिंग झालंय। भारतीय वायुसेनेचं सर्वात मोठं मिलिटरी ट्रान्सपोर्ट अशी या ग्लोबमास्टरची ओळख आहे। अरुणाचल प्रदेशच्या मेचोका लँडिंग ग्राउंडवर हे विमान उतरवलं गेलं, जिथून चीनची सीमा अत्यंत जवळ आहे। यामुळे अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भारतीय सीमेवर शस्त्रसाठा पोहोचणं अजून सोपं होणार आहे। भारताचं मेचोका लँडिंग ग्राउंड हे चीनच्या सीमेपासून अवघं 29 किलोमीटर लांब आहे। मात्र गुवाहाटीहून रस्ते मार्गाने शस्त्रसाठा व इतर आवश्यक वस्तू पोहोचण्यासाठी तब्बल 2 दिवस लागतात। त्यामुळे ग्लोबमास्टर आता या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल। मिळालेल्या माहितीप्रमाणे गेल्या काही महिन्यांमध्ये लडाख भागात भारत आणि चीन सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती होती, त्यासाठी देखील हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। या ग्लोबमास्टरमुळे नेमकं काय होणार आहे त्यावर एक नजर टाकूयात। ग्लोबमास्टर हे विमान भारतीय वायुसेनेचं सर्वात मोठं मिलिटरी ट्रान्सपोर्ट म्हणून त्याला ओळखलं जातं। शस्त्र, जीवनावश्यक वस्तू तात्काळ सीमेवर नेणं यामुळे सहज शक्य होईल।